ही घटना राजस्थानमधील जोधपूर शहरात घडली. शहरातील सांग्रिया बायपास परिसरात असलेल्या एका ग्रॉसरी स्टोअरमध्ये काही महिला ग्राहक म्हणून आल्या. त्या नेहमीसारख्या वाटत होत्या, पण प्रत्यक्षात त्या होत्या एका संघटित टोळीचा भाग. दुकानदार एका महिलेला माल दाखवत असताना सोबतच्या महिलांनी शेल्फमधून देशी तूप, ड्रायफ्रुट्स आणि महागडे कॉस्मेटिक्स उचलले. क्षणातच तो माल लेहंग्याच्या आत शिवलेल्या गुप्त खिशामध्ये गायब झाला. सुमारे 25 ते 30 हजार रुपयांचा माल चोरी करून या महिला बाहेर निघाल्या, पण बाहेर पडतानाच घडलं काहीतरी वेगळं. एका महिलेच्या लेहंग्यातून देशी तुपाचा डबा थेट रस्त्यावर पडला. तिथून जाणाऱ्या नागरिकाला क्षणात संशय आला. त्यानं दुकानदाराला आवाज दिला, पण तोपर्यंत महिला टॅक्सीत बसून फरार झाल्या होत्या. टॅक्सीत आधीच त्यांचा एक पुरुष साथीदार थांबलेला होता. यानंतर दुकानदारानं CCTV फुटेज तपासले आणि सत्य स्पष्ट दिसलं. फुटेजमध्ये महिलांचा माल उचलण्याचा क्षण, कपड्यांच्या आत लपवण्याची पद्धत आणि पळून जाणाऱ्या टॅक्सीचा नंबर सगळं कॅमेऱ्यात कैद झालं. या घटनेनंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही एकाच शहरापुरती मर्यादित नसलेली संघटित महिला टोळी असल्याचा संशय आहे. टॅक्सी नंबरच्या आधारे तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक होईल असा पोलिसांचा दावा आहे. एक साधा तुपाचा डब्बा आणि त्यातून उघडकीस आलेली धक्कादायक चोरीची पद्धत यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.